स्वतंत्र भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेडिकल कोअरमध्ये मुलींची अधिकारी म्हणून नेमणूक होण्यासाठी सुरुवात झाली. कर्नल पदापर्यंतच्या ज्या सगळे बोर्ड्स असतात किंवा परीक्षा असतात, तर त्याच्यासाठी नाव विमेन आर एलिजिबल आणि त्याच्यामुळे त्या एक रेजिमेंट्स आता कमांड करायला लागलेले आहेत. तर आमचा कॉम्बॅट सपोर्टिंग आर्म्स म्हटलं जातं कोर ऑफ इंजिनियर्सला, आणि आम्ही अभिमानाने स्वतःला सॅपर्स म्हणून म्हणवतो, की म्हणजे आम्ही सगळं बेसिक काम करू शकतो अशा अर्थाने. आणि त्यात माझी पहिलीच पोस्टिंग ही मला काश्मीरमध्ये मिळाली. म्हणजे साधारण 3-1 वर्ष मी तिथे होते. मला खूप पुढपर्यंत याच्यामध्ये संधी मिळाली. अगदी पाकिस्तान आणि भारताच्या ज्या समोरासमोर अशा पोस्ट्स असायच्या, तर तिथपर्यंत जाऊन देखील एक वेगळ्या स्वरूपाची लिडरशिप करण्याची संधी मला माझ्या वरिष्ठांमुळे मिळाली. त्या ठिकाणी तैनात असणं हेच मोठं युद्ध असतं. तर त्याच्यामध्ये रोज उठलं की नवीन आव्हान. आणि साधारण कॉम्बॅटमध्ये आम्ही असायचो, हातात कायम AK-47 असायची. त्याच्यामुळे संहार आणि सृजन असं दोन्ही एका वेळी घेऊन चालणारे आम्ही इंजिनियर्स, आम्ही असं स्वतःला म्हणत असू त्या काळी. आणि काश्मीरची जनता आज खूप वेगळी आपल्याला दिसते. म्हणजे साधारण आर्टिकल 370 आता गेलंय आणि एक नवीन पहाट काश्मीरमध्ये होताना दिसते. पण तो जो काळ होता हा काश्मीरी जनतेच्या मनामध्ये जाणून बुजून आर्मीविषयी खूप विष पेरलं जायचं. जिथे जिथे महिला या नेतृत्व करतात, तर त्याला एक वेगळे आयाम त्या जोडतात. 10 फॅटल कॅज्युअलिटीज, 15 कॅज्युअलिटीज अशा ठिकाणी जेव्हा खरोखर तुम्हाला तुमच्या जवानांचे तुकडे उचलायला लागतात, तुम्हाला प्रचंड रक्त तिथे पडलेलं दिसतं. इतके कठीण प्रसंग त्यातनं जाणं, याच्यासाठी खूप मनशक्ती तुमच्याकडे लागते, आत्मबळ लागतं. आणि एक वेळ तुम्ही त्या ग्रुपमधला एक मेंबर असाल, तर तुम्हाला दुःख करण्यासाठी काही वेळ मिळतो. पण तुम्हाला जर त्या कंपनीचं किंवा त्या प्लटूनचं नेतृत्व करायचं असेल, तर शोक करण्यासाठी वेळ नसतो. एखादा जवान पेढे घेऊन तुमच्या पाशी येतो की मला मुलगी झाली आणि मी मोठं झाल्यावर मैं साहब उसको आपकी तरह बनाऊंगा. योग साधनेचा मला ह्या पूर्ण प्रवासामध्ये आणि अजूनही म्हणजे खूपच याची मला मदत झाली. बर्फामध्ये प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा काम करता स्नो मध्ये, तेव्हा असं असतं की कधीतरी पटकन पाय बधीर होतात, हात बधीर होतात आणि काहीही अनप्रेडिक्टेबल गोष्टी तुम्हाला तिथे घडतात तुमच्या शरीराबद्दल. मेजर राधिका सेन किंवा मेजर सुमन ह्यांना तिथले अवॉर्ड देखील मिळालेले आहेत. तिथे ज्या हिंसेच्या भागामध्ये जे सिव्हिलियन सापडलेले असतात, त्यांच्याशी इंटरॅक्ट करणं, त्यांचा विश्वास मिळवणं, त्याच्यामध्ये मुली आणि महिलांसाठी काम करणं, अशा खूप गोष्टी आपल्या भारतीय अधिकारी तिथे जाऊन करतात. लेफ्टनंट कर्नल मधुमिता असतील, त्यांना तर पहिलं गॅलेंट्री अवॉर्ड ज्याला म्हणूया आपण, सेना मेडल, हे तिथे मिळालं. त्या काबूलमध्ये असताना 2010 साली एक प्रचंड मोठा अटॅक तिथे झाला. ट्रेनिंग जे असतं ते खूप महत्वाचं असतं आमचं, जे साधारण एका कॉलेजमधनं बाहेर पडणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं एका जबाबदार अधिकाऱ्यामध्ये रूपांतर करतं. ऑपरेशन सिंदूर हे ड्रोन्सचं युद्ध होतं. सो इट्स नॉट अबाउट द स्ट्रेंथ इन युअर आर्म्स, बट द स्पिरिट इन युअर हार्ट विच मॅटर्स. लेफ्टनंट सई जाधव, ती 4थी जनरेशन आहे तिच्या घरातली. त्याच्या ज्या मुली आहेत किंवा तरुण मुली आहेत, मला असं वाटतं त्या विकसित भारताचा एक प्रत्यक्ष घटक असणार आहेत. ही मुलगी बोलते, चालते, आतून ही सगळी एकच आहे आणि ती म्हणजे उत्कृष्ट नेतृत्व करू शकते. हिला जर ट्रेन केलं तर किंवा याला जर ट्रेन केलं तर ही उत्कृष्ट नेतृत्व पदापर्यंत जाऊ शकतात. असं जेव्हा निर्विवाद निष्कर्ष निघतो, त्या क्षणी सिलेक्शन होतं. काहीतरी अचाट, काहीतरी अफाट आणि काहीतरी दिव्य करण्यासाठी हा जन्म मला मिळालेला आहे. की आएगी सदिया जाएगी सदिया, रह जाएंगे फिर भी तेरे निशान. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, मी वेदश्री. देशकालच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागाची सुरुवात ह्या श्लोकाने करण्यामागचं कारण म्हणजे आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय सैन्य दलातील स्त्री शक्तीबद्दल. आपल्या देशाची खरी शक्ती म्हणजे आपलं भारतीय लष्कर. आणि त्यात जेव्हा एक स्त्री हातात शस्त्र घेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी उभी राहते, तेव्हा तिचं ते रूप अगदी आदिशक्तीच्या रूपाप्रमाणेच आपल्याला भासतं. आज आपण भेटणार आहोत अशाच एका रणरागिणीला. एक कुशाग्र विद्यार्थिनी, शिस्तप्रिय सैन्याधिकारी, कुशल प्रशासिका, अभ्यासपूर्ण लेखिका, प्रभावी वक्त्या आणि त्याचबरोबर 2 गोंडस मुलींची प्रेमळ आई, मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी. मोहिनीताई, देशकालमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. आणि मला देशकालच्या या व्यासपीठावरून सगळ्यांशी संवाद साधताना खूप छान वाटतंय आज. मोहिनीताई, अगदी सुरुवात करतानाचा पहिला प्रश्न, की भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश कधी आणि कसा झाला?
मुळात आपण आत्ता ह्या विषयावरती चर्चा करतो हे अतिशय प्रेरणादायी आहे. कारण आपण सगळीकडे बघतोय आज, की रोज एक रेकॉर्ड आपल्याला म्हणजे नवीन रचताना मुली दिसतायत संरक्षण दलांच्या क्षेत्रामध्ये. सो मला असं वाटतं, की हा खूप छान काळ आहे या सगळ्या इतिहासाबद्दल बोलताना. आत्ता जो पराक्रम सगळ्या आपल्याला मुली गाजवताना दिसतायत, मग त्या नौदलाच्या असतील, सैन्य दलाच्या असतील, ह्याच्या मागे एक खूप मोठा स्त्री शक्तीचा वाटा आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला आज इतिहासाकडे एक छोटीशी त्याची दखल म्हणजे आपल्याला त्याची घेतलीच पाहिजे असं वाटतं. खरं तर म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 47 साली. तर हं. त्याच्याही आधीपासून आपल्याला सैन्य दलांमध्ये स्त्रियांचं योगदान कोणत्या ना कोणत्या स्वरूपात झालेलं दिसतं. म्हणजे अगदी पहिल्या, दुसऱ्या दोन्ही महायुद्धांच्या काळामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी ज्या काही सुविधा दिल्या होत्या सैनिकांना म्हणा किंवा जिथे कुठे संधी होत्या, हं. तर त्या ठिकाणी भारतीय महिलांना त्यांनी तिथे तैनात केलेलं होतं. हं. याच्यामध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी केली ती म्हणजे नर्सेसने. तर अच्छा. ज्या पद्धतीने त्यांनी जवानांवरती उपचार केले, त्यांची काळजी घेतली, हा एक प्रचंड मोठा त्यांचा म्हणजे एक त्यांचं खूप मोठं योगदान मी म्हणेन, की आपल्यासमोर म्हणजे जे कधी आलं नाही खरं तर ते उपेक्षित राहिलं. पण अशा पद्धतीने भारतीय महिलांचा हळू सहभाग वाढत गेला. आणि त्याच्याही आधी तर तो एक वेगळा इतिहासाचा विषय आहे. गेल्या 2000 वर्षांपासून स्त्री ही सीमेवरती तैनात आहेच. पण अगदी अलीकडच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर सुभाष बाबूंची आझाद हिंद सेना सुद्धा मला आठवते. हं. त्याच्यामध्ये देखील राणी झाशी रेजिमेंट जी होती हो. त्यांची, तर त्याच्यामध्ये पण ज्या भारताबाहेरच्या देशांमधल्या मुली होत्या, म्हणजे मुळात त्यांचे पालक हे भारतातनं तिकडे मायग्रेट झालेले होते. हं, तर हं. त्यांच्यामध्ये देखील स्वातंत्र्याची तळमळ आहे, हे सुभाषजींनी ओळखलं आणि त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्यापासून ही राणी झाशी रेजिमेंट तयार झालेली होती. आणि अत्यंत भारावलेल्या या सगळ्या मुली होत्या, ज्यांनी हं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोलाचे प्रयत्न केले. तर ह्या सगळ्यांनंतर आपण स्वातंत्र्याकडे वळालो, तर मला असं वाटतं 1958 साली म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेडिकल कोअरमध्ये मुलींची अधिकारी म्हणून नेमणूक होण्यासाठी सुरुवात झाली. अच्छा. आणि त्यानंतर एक बराच काळ जायला लागला, म्हणजे 58 ते 92 आपल्याला वाट बघायला लागली. हं. आणि 1992 साली जे नॉन मेडिकल सगळे क्षेत्र आहेत त्यांना हां. सगळ्यांना एकत्रित, अजूनही ती सगळी एकत्रित आहेत. म्हणजे आपण हं. पाहिलं तर नॉन मेडिकल आणि मेडिकल अशा दोन ढोबळमानाने आपल्याला दोन क्लासिफिकेशन्स करता येतील. तर अच्छा. ह्या नॉन मेडिकल ज्याच्यात मी सुद्धा आहे, तर अशा सगळ्या मुलींसाठी अधिकारी म्हणून आर्मीमध्ये सुरू झालं. त्यांच्यासाठी सगळे हं. प्रोव्हिजन्स कायदेशीर पद्धतीने. आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी एक 5 वर्षाचं शॉर्ट सर्व्हिस कमिशन त्यांना देण्याची सुरुवात झाली. अच्छा. मुळात हा जो मिलिटरी लॉ आहे आपल्याकडचा, तर त्याच्यामध्ये कुठेही मुलींसाठी अशा काही वेगळ्या तरतुदी नव्हत्याच. तर अच्छा. वेळोवेळी तुम्ही त्या कायद्यामध्ये ॲड करून करू शकता. अशाच पद्धतीने तो एक लॉ सेट झालेला होता. हं. तर त्या कायद्यातच हळू आजपर्यंत बदल होत आलेले आहेत. तर 92 साली, त्यानंतर 95 साली अजून काही जे सपोर्ट आर्म्स असतील, इंजिनिअर्स किंवा काय, तर त्याच्यामध्ये देखील मुलींचा प्रवेश सुरू झाला. 2000-2004. आणि नंतर एक मोठा बदल म्हणजे सुरुवातीला मुलींचं ट्रेनिंग हे 6 महिन्यांचं असायचं. अच्छा. त्यानंतर ते 1 वर्षांमध्ये त्याचं रूपांतर झालं. हं. आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनची मुलं आणि मुली ह्या दोन्हींनाही समान पातळीवरती ते देण्यात येऊ लागलं. त्यानंतर त्यांचे प्रोव्हिजन्स देखील खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये देखील समानता आली. आणि 2020 हे साल हे एक खूप मोठा आमूलाग्र बदल किंवा सुधारणा म्हणून आपण घेऊन आलं. हं. कारण काही इक्वल अपॉर्च्युनिटीज पाहिजेत लेडीजना म्हणून केसेस पेंडिंग होत्या कोर्टामध्ये, तर त्याचा निकाल लागला. अच्छा. आणि लँडमार्क हे व्हर्डिक्ट आहे सुप्रीम कोर्टाचं, हं. ज्याच्यामध्ये 2 अगदी ढोबळमानाने वर्णन करायचे झाले तर 2 मुख्य बदल म्हणजे कर्नल पदापर्यंतच्या ज्या सगळे बोर्ड्स असतात किंवा परीक्षा हं. असतात, तर त्याच्यासाठी नाऊ विमेन आर एलिजिबल. आणि त्याच्यामुळे त्या एक रेजिमेंट्स आता कमांड करायला लागलेले आहेत. हं. कमांडिंग ऑफिसर पदापर्यंत ते आज पोहोचले आहेत. तर हायर लीडरशिप ज्याला म्हणतो आपण, तर तिथपर्यंत त्यांच्यासाठी रस्ता खुला झालेला आहे. आणि पर्मनंट कमिशन अच्छा. ह्याचे हे सुद्धा म्हणजे आता जी बॅच एनडीएतनं बाहेर पडली, तर हं, यांचा हं. पहिलाच बॉन्ड हा 20 वर्षांचा असणार आहे. अच्छा. ह्या सगळ्या संरक्षण दलांमध्ये येताना बॉन्ड्स साइन करायला लागतात. हं. आधी शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी जो होता तो 10च वर्षांचा बॉन्ड असायचा, जो तेवढा पूर्ण करायलाच लागतो. पण आता पर्मनंट कमिशन म्हणजे 20 वर्ष. हं. आणि जे 10 वर्षाचा बॉन्ड साइन करून आलेत त्यांच्यासाठी सुद्धा पुढे जाऊन ते कन्व्हर्ट करून घेऊ शकतात पर्मनंट अच्छा, अच्छा. कमिशनमध्ये. तर अशा प्रकारच्या अनेक तरतुदी आता सुरू झालेल्या आहेत. त्याच्यासाठी हे 2020 फेब्रुवारीमधलं सुप्रीम कोर्टचं लँडमार्क एक व्हर्डिक्ट आहे असं म्हणता येईल. सो अशी सुरुवात म्हणजे म्हणजे अशा सगळ्या लीगल प्रोव्हिजन्समधनं वाट काढत अपॉर्च्युनिटीज मिळवत त्या पुढे जात आहेत. पण याही पेक्षा, आता ही सगळी टेक्निकल माहिती झाली, हो. पण याही पेक्षा महत्त्वाचं काय तर त्यांचा प्रवास असं मला वाटतं. हां. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं अंगीकारलं,
पुढे गेल्या आणि मिळेल त्या संधीचं सोनं केलं. हं. म्हणजे मी तर अशी मध्यमवयीन, मी 2006 साली माझं कमिशन झालं. माझ्या आधी 10 ते 12 वर्ष विमेन ऑफिसर्स काम करत आलेल्या होत्या हं. सैन्य दलांमध्ये आणि त्यानंतर आम्ही आलो. तर तेव्हा कळलं की इतकं सोपं नव्हतं सुरुवातीपासून. हं. पण तरीसुद्धा त्यांच्यातला जो जज्बा असेल हं. आणि त्यांनी खूप वेदना सहन केल्या. पण त्यांनी ते सोडलं नाही, की नाही आपण एक आपलं ह्याही क्षेत्रामध्ये योगदान पाहिजे आणि मुळातच साहसी वृत्ती जी आहे ती त्यांची हो. अनेक क्षेत्रांमध्ये, अनेक पैलूंनी संरक्षण दलांमध्ये दिसून आली आणि आजवरचा प्रवास जो आहे तो कुठल्याही अशा विशिष्ट जागा त्यांच्यासाठी नव्हत्या हं. किंवा विशिष्ट प्रपोर्शन आता हे मुलींसाठी आहे किंवा आता आपण जे म्हणतो, की जेंडर न्यूट्रल आणि हां. जेंडरसाठी सगळ्या अपॉर्च्युनिटीज, असं काहीही प्रोव्हिजन्स त्यांच्यासाठी नव्हते. अगदी अच्छा. 6 मुली, 5 मुली अशी ही सुरुवात झालेली आहे. हं. आणि 2023 साली तर आर्टिलरीमध्ये सुद्धा मुली कमिशन झाल्या. हं. फायटर पायलट म्हणून सुद्धा त्यांची त्याआधी सुरुवात झालेली होती. सो खूप छान पद्धतीने त्या आता पुढे जात आहेत. आणि तुम्ही उल्लेख केला पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. पण स्वातंत्र्यानंतर पण जी युद्ध झाली त्यात महिलांचा किती योगदान होतं त्यात? नाही, त्यावेळी दुर्दैवाने कसं झालं, आपली जी युद्ध होती 65चं युद्ध, 71चं युद्ध, तर त्यावेळी महिला अधिकारी अशा तेवढ्या त्याच्यामध्ये नव्हत्या. कारण मुलींसाठीची प्रोव्हिजन्सच तेव्हा ती करण्यात आली नाही. म्हणजे अच्छा. मगाशी जे मी म्हणाले, की 58 साली मेडिकल कोर होतं. त्याच्यामुळे मेडिकल कोरमध्ये जिथे-जिथे मुलींना अ, म्हणजे त्यांच्यासाठी ज्या-ज्या जागा होत्या, ज्या-ज्या त्या तिथे तैनात होत्या, त्या ठिकाणी त्यांनी योगदान दिलं. हं. परंतु नॉन मेडिकल सेक्टर जे आहे, ते नंतर 92 साली खुलं झालं. अच्छा. सो नर्सेस आणि मेडिकल सोडलं तर फारसं त्यावेळी त्यांच्यासाठी काही स्कोप नव्हता अच्छा. भारतामध्ये. आणि म्हणजे ढोबळमानांनी आपल्याला 2 भाग करता येतील, की मेडिकल आणि नॉन मेडिकल. आणि तुमचं जे काम होतं ते नॉन मेडिकल ह्याच्यात. तर हो, तुमच्या कामाच्या स्वरूपाबद्दल थोडं सांगा? होय. मी कोर ऑफ इंजिनियर्समध्ये कमिशन झाले आणि कोर ऑफ इंजिनियर्स हे एक म्हणजे आपण जर युद्धाची साधारण रचना पाहिली, तर समोर जे प्रत्यक्ष युद्ध करतात ते असतात. म्हणजे ज्याला आपण इन्फंट्री म्हणतो, मेकॅनाइज्ड हं. इन्फंट्री, त्याच्यानंतर आर्मर्ड हं. रणगाड्यांचं जे क्षेत्र असतं. तर हे सगळे असतात आणि त्यांना सपोर्ट करणारे जे असतात ते सपोर्टिंग आर्म्स असतात. हं. ह्याच्यामध्ये इंजिनियर्स येतात आणि इतर सगळ्या ज्या तांत्रिक पुरवठा जो केला जातो तो येतो आणि त्याच्यामागे सर्व्हिसेस असतात. म्हणजे अच्छा. मेडिकल सर्व्हिस झालं, लॉची सर्व्हिस झालं, एज्युकेशन कोर हे 3ऱ्या नंबरला असतात. तर साधारण अशी एक फळी बांधलेली असते, जी हं. कुठल्याही ठिकाणी तैनात असते आणि ते सपोर्ट्स त्या-त्या स्वरूपामध्ये देत असतात. तर आमचा कॉम्बॅट सपोर्टिंग आर्म्स म्हटलं जातं कोर ऑफ इंजिनियर्सला आणि आम्ही अभिमानाने स्वतःला सॅपर्स म्हणून म्हणवतो, की म्हणजे हं. आम्ही सगळं बेसिक काम करू शकतो अशा अर्थाने. आणि त्यात माझी पहिलीच पोस्टिंग ही मला काश्मीरमध्ये मिळाली. म्हणजे साधारण 3 एक हं. वर्ष मी तिथे होते. तर प्रत्यक्ष एल-ओ-सीवरती जे काम चालायचं लाईन ऑफ कंट्रोल, हं. तर त्याच्या मेंटेनन्सपासून ते साधारण हवामान इतकं प्रतिकूल असतं तिथे, हं. तर सगळ्या उपकरणांना मेंटेन ठेवणं, त्यांना ठिकठिकाणी त्याचा पुरवठा करणं, अ, रसद पुढे पोहोचवण्यासाठी हं. किंवा जी महत्त्वाची उपकरणं असतील ती पोहोचवण्यासाठी ट्रॅक्स बांधणं, अच्छा. रोड मेंटेनन्स करणं, पूल बांधणं, अशा म्हणजे जिथे-जिथे काहीतरी क्रिएट करायचं होतं, तर हं. तिथे-तिथे इंजिनिअर्स काम करत होते आणि मला खूप पुढपर्यंत याच्यामध्ये संधी मिळाली. अगदी पाकिस्तान आणि भारताच्या ज्या समोरासमोर अशा पोस्ट्स असायच्या, तर तिथपर्यंत जाऊन देखील एक वेगळ्या स्वरूपाची लीडरशिप करण्याची संधी मला माझ्या वरिष्ठांमुळे मिळाली. हे सगळं श्रेय त्यांचं आहे असं मी म्हणेन, की माझ्यातलं जे काही कपॅसिटी होती ते ओळखून मला वेळोवेळी त्यांनी संधी दिली आणि हं. अशा पद्धतीने तिथे चांगलं काम करायसाठी मला पुढे पाठवण्यात आलं. सो हं. छान तो एक अनुभव होता काश्मीरचा. अच्छा. आणि दहशतवादी एरिया सुद्धा तो म्हणजे होताच, हे त्याचं हो. मुख्य आहे, की इंटेन्स काउंटर इन्सर्जन्सी एरिया होता हो, तो. हो. त्याच्यामुळे जेव्हा कळलं, की आमची युनिट आता जातीये प्रॉपर बारामुल्लामध्ये, तर तेव्हा आता मी त्यात काम करणारी पहिलीच म्हणजे काय म्हणतात लेडी ऑफिसर होते त्या काळामध्ये. अच्छा. तर आता हिला पण तिकडे न्यायचं. साधारण मग आता हिचा कशाप्रकारे ही तिथे परफॉर्म करणार? कारण हवामानाचं म्हणजे स्नोफॉल असेल किंवा थंडी असेल, ही इतकी प्रचंड असायची, की हो. त्याच्याशीच लढताना आपली अर्धी एनर्जी त्याच्यामध्ये जाते. म्हणजे हं. प्रत्यक्ष युद्ध किंवा मोहिमा ह्या असतातच. पण मला सगळ्यांसाठी सांगायला म्हणजे आवर्जून सांगावसं वाटेल, की त्या ठिकाणी तैनात असणं हं. हेच मोठं युद्ध असतं. अच्छा. मुळात स्वतःला फिटनेस म्हणजे स्वतः फिट राहणं, तो फिटनेस कंटिन्यू मेंटेन करणं हं. आणि त्या परिस्थितीमध्ये तो जो सगळा सैन्याचा गाडा आहे, तो हं. तसा चालवणं,
हेच रोजचं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं असतं. तर अच्छा. त्याच्यामध्ये रोज उठलं की नवीन आव्हान. हं. आणि साधारण कॉम्बॅटमध्ये आम्ही असायचो. हातात कायम AK-47 असायची. अच्छा. सगळीकडे ती घेऊनच जायला लागायचं आणि इन्सर्जन्सी पीकवरती होती. त्याच्यामध्ये सर्च ऑपरेशन्स असतील, हं, त्याच्यानंतर रोड बॅरियर्स लावायला लागायचे. जर आम्हाला कुठल्याही दहशतवाद्याबद्दल कळलं, त्याची मूव्हमेंट होतीये, तर हं, मध्यरात्री उठून ते सगळं काम करणं. त्यानंतर ठिकठिकाणी IEDs असायच्या, त्या डिफ्यूज करणं, बॉम्ब्स असायचे. हे सगळं हं, कामसुद्धा कोर ऑफ इंजिनिअर्स करतं आणि त्याला आपण मराठीत भूसुरुंग म्हणतो, म्हणजे माईन्स, हं, हं. माईन लेईंग. तर त्या ले करणं, म्हणजे शत्रूसाठी त्या लावणं किंवा शत्रूने ठिकठिकाणी लावलेल्या निकामी करणं. अच्छा. अँटी टँक माईन्स, अँटी पर्सनल माईन्स. तर हे पण खूप मुख्यत्वाने कोर ऑफ इंजिनियर्सकडे काम असतं. त्याच्यामुळे संहार आणि अ, सृजन असं दोन्ही एका वेळी घेऊन चालणारे आम्ही इंजिनिअर्स, आम्ही असं स्वतःला म्हणत असू त्या काळी. हो. आणि काश्मीरची जनता आज खूप वेगळी आपल्याला दिसते. म्हणजे साधारण आर्टिकल 370 आता गेलंय हां. आणि एक नवीन पहाट काश्मीरमध्ये होताना दिसते. पण तो जो काळ होता हा काश्मीरी जनतेच्या मनामध्ये जाणून बुजून आर्मीविषयी खूप विष पेरलं जायचं. त्याच्यामुळे हं. आमच्या स्वतःच्याच रेजिमेंटचे असे फोटोज बघितले किंवा मी अनुभवले आहेत, की जे जवान पाण्यातनं वाचवायला जातात नागरिकांना, त्यांच्यावरती दगडफेक होतीये अच्छा. किंवा आम्हाला आर्मी चले जाओचे नारे ठिकठिकाणी ऐकायला लागायचे किंवा मी बाहेर निघाले तर रस्ता भरून अशा बायका झोपलेल्या असायच्या अर्धा-अर्धा किलोमीटर. कारण तुम्ही आमच्या इनोसेंट माणसांना मारता, म्हणजे हं, दहशतवाद्यांना वगैरे हं, असं. तर ही खूप प्रकारे असं वेगवेगळी वादळं आमच्या समोर असायची. म्हणजे सगळीकडूनच ते खूप आव्हानात्मक असं होतं हं. आणि त्यातनं आमच्यातली एकी हो. सगळ्यांची आम्ही आमचे सगळे ऑफिसर, जवान हे सगळे मिळून या सगळ्यांना तोंड द्यायचो आणि आता मला त्याच्यामुळे जेव्हा-जेव्हा मी काश्मीरची कुठलीही बातमी बघते, हं, तिथे होणारे सकारात्मक बदल बघते, मला खूप छान वाटतं, की हे दिवस बघण्यासाठी इंडियन आर्मीने खूपच तिथे कष्ट घेतलेले आहेत. हं, अनेक बलिदानं काश्मीरने पाहिलेली आहेत. म्हणजे हं, 2-3 दशकं जो दहशतवादाची शतक 2-3 दशकच म्हणेन मी, जी दहशतवादाची होती 80 आणि हं. 90, बरोबर. तिथून हे जे सुरू झालं चक्र, तर त्या काळात तर भयंकर इन्सर्जन्सी पाहिलेली आहे काश्मीरने आणि नंतरच्या काळात सुद्धा खूप खूप जवान आणि अधिकारी आपण गमावले त्या ठिकाणी. हं. पण आता आय विश की सगळं वातावरण हळू बदलेल तिथलं. हो. पण त्या एवढ्या कठीण काळात तुम्ही तिथे होतात आणि एक महिला म्हणजे स्त्री ही तिच्या मृदुतेसाठी ओळखली जाते. पण ह्या सगळ्यात तुम्ही तुमच्या मनाची शक्ती कशी टिकवून ठेवली आणि काही वेगळा फिजिकल फिटनेससाठी तुम्ही काय करत होतात तेव्हा? तुम्ही खूप छान शब्द आता म्हणजे म्हणालात, की मृदुता. तर हं, मला असं वाटतं, की जिथे-जिथे महिला या नेतृत्व करतात, तर त्याला एक वेगळे आयाम त्या जोडतात. हं, म्हणजे महिलांनी नेतृत्व करणं म्हणजे कुठेतरी असं बाहेर समजलं जातं, की म्हणजे पुरुषांची बरोबरी करणं हं, किंवा मग आर्मीमध्ये सुद्धा, की आता पुरुषांसारखं वागणं किंवा त्यांनी सांगितलेलं तसं राहणं. तर असं नाहीये. हं, म्हणजे जिथे-जिथे महिला असतात, तिथे मला असं वाटतं, की त्या एक वेगळेपण त्या नेतृत्वामध्ये आणतात. हं. तर मृदुता सुद्धा ही मला खूप कामाला आली. अच्छा. कारण ज्या ठिकाणी विध्वंस होत असे, हं, ज्या ठिकाणी खूप कठीण काळ आम्ही पाहिला, रात्र-रात्र आम्ही त्या स्पॉट्सवरती स्वतः काम करायचो हं, आणि 10 फॅटल कॅज्युअल्टीज, 15 कॅज्युअल्टीज अशा ठिकाणी जेव्हा खरोखर तुम्हाला तुमच्या जवानांचे तुकडे उचलायला लागतात, तुम्हाला प्रचंड रक्त तिथे पडलेलं दिसतं. इतके कठीण प्रसंग त्यातनं जाणं, याच्यासाठी खूप मनःशक्ती तुमच्याकडे लागते, हं, आत्मबळ लागतं आणि एक वेळ तुम्ही त्या ग्रुपमधला एक मेंबर असाल, तर तुम्हाला दुःख करण्यासाठी काही वेळ मिळतो. पण तुम्हाला जर त्या कंपनीचं किंवा त्या प्लटूनचं नेतृत्व करायचं असेल, तर हं, शोक करण्यासाठी वेळ नसतो हं. आणि तुम्हाला करताही येत नाही जेव्हा तुम्ही वर्दी धारण करता. हो. तर अशा ठिकाणी तुमच्या केवळ असण्याने तुम्हाला इतरांना धैर्य द्यायला लागतं. हं, तर म्हणून स्वतःला टफ होण्याशिवाय दुसरं काही ऑप्शनच नसतं. म्हणून अशा पद्धतीने तो सगळा प्रवास होतो आणि तुम्हाला जेव्हा जवानांची तुम्ही प्रत्यक्ष लीडरशिप करता, तेव्हा त्यांना समजून घेणं, हं, साधारण हं, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणती आव्हानं असतात, प्रवास असतो, जाणं-येणं असतं, त्यांचं कुटुंब कुठेतरी भारताच्या एखाद्या प्रांतातल्या खेड्यामध्ये वसलेलं असतं हं. आणि तिथून तो जवान इथे भरती झालेला असतो. हो. त्याचं साधारण त्याची शैक्षणिक पातळी, ज्याच्या स्ट्रेसफुल माइंड्स असतात, ह्या सगळ्या म्हणजे हं. त्यांचं मन असतं ह्या सगळ्या फील्डच्या एरियामध्ये, ते कुठेतरी समजून घेणं. तर ह्याच्यासाठी मला स्वतःचा तोही स्वभावातला पैलू खूप कामी आला अच्छा. आणि ही इतकी सुंदर तो एक बॉन्ड तयार झाला माझ्या रेजिमेंटच्या जवानांबरोबर. म्हणजे आजही जेव्हा मी त्यांच्याशी बोलते किंवा त्यांचे फोन हं. येतात एवढ्या वर्षानंतर, तेव्हा मला फार छान वाटतं आणि एक पीक त्यावेळी असा एक सार्थकतेचा असतो, हं. की मला आता मुलगी झाली आहे म्हणून कोणीतरी, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, की एखादा जवान पेढे घेऊन तुमच्या पाशी येतो, की मला मुलगी झाली आणि मी मोठं झाल्यावर मैं साब उसको आपकी तरह बनाऊंगा.
तर असं जेव्हा कोणीतरी किती जवान सुंदर. किंवा जेसीओ म्हणतो, तेव्हा असं वाटतं की अरे नाही, मी वर्दी घातली किती छान झालंय. म्हणजे माझ्या नुसत्या तिथे असण्याने किंवा माझ्याकडे बघण्याने जर ह्या सगळ्यांना एवढी प्रेरणा मिळत असेल तर येस, आय हॅव डन समथिंग ग्रेट इन माय लाईफ, असं त्यावेळी जो एक क्षण असतो. हां. तर ही सगळी मुळात लिडरशिपची एक जर्नी असते किंवा हो. प्रवास असतो आणि मनोबल तुम्हाला पुन्हा, पुन्हा, पुन्हा उंच हं. ठेवायला लागतंच स्वतःच. आणि फिजिकल फिटनेसबद्दल? फिजिकल फिटनेससाठी हो, खूप महत्त्वाचा हा आहे आणि फिजिकल फिटनेस हा सगळ्यांनी हे ऐकण्यासारखं आहे किंवा सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे, की डिसिप्लिन. हं. एकच त्याला उत्तर आहे. जर तुम्हाला माहिती आहे, की हे आहारामध्ये असं-असं आहे, नाही घ्यायचं, तर ते नाहीच खायचं किंवा महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज. हं. तर त्याही ठिकाणी आम्ही पहाटे उठून पीटी आमची करणे, म्हणजे हं. फिजिकल ट्रेनिंग्ज असेल ते आम्ही कंटिन्यू करायचो. त्यानंतर जवानांबरोबर देखील पळणं, वेगवेगळ्या एक्सरसाइजेस म्हणजे आता कोर ऑफ इंजिनियर्सबद्दल बोलायचं झालं तर आमच्या सीईटीचे म्हणजे कॉम्बॅट ट्रेनिंग सायकल्स आमच्या होत असतात. हं. म्हणजे पीस स्टेशनमध्ये असताना आम्ही फील्डमध्ये गेल्यावर कसं काम करायचं ह्याचा सराव करत असतो. अच्छा. तर त्या सायकल्समध्ये सहभागी होणं आणि त्याच्यामध्ये आमचे वेगवेगळे ब्रिजिंग एक्सरसाइजेस असायच्या किंवा पाण्यावरती वेगळ्या एक्सरसाइजेस एक्सरसाइजेस हं. चालायच्या. तर ह्याच्या मुळाशी असतो तो फिटनेस आणि त्याच्यासाठी सकाळी उठून रनिंग, आणखीन बीपीटी आम्हाला जी सगळ्या पूर्ण हं. युनिफॉर्म आणि शूज, रायफल घेऊन पळायला लागते, ते सगळं त्या सगळ्या गोष्टी असतील. योग साधनेचा मला ह्या पूर्ण प्रवासामध्ये आणि अजूनही म्हणजे खूपच याची मला मदत झाली. हं. त्यामुळे विद्यार्थी हं. दशेपासून म्हणजे किंबहुना लहानपणापासूनच म्हणजे माझी आई योग शिक्षिका होती. अच्छा. त्याच्यामुळे सूर्यनमस्कार, योगासनं, ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशनला असं खूप महत्त्व आहे. हं. तर हे माझ्या दिनचर्येचा अविभाज्य भाग आहेत. अच्छा. ज्याच्या जोरावरती हा खरं तर माझ्यासारखी एक सामान्य मुलगी हा प्रवास करू शकली. हं. त्याची किल्ली कुठेतरी त्याच्यामध्ये आहे. तर तो फिटनेस मी तिथेही कंटिन्यू ठेवला. स्पोर्ट्स एक आर्मीमध्ये खूप छान खेळले जातात. अच्छा. सगळे मिळून आम्ही खेळतो. बास्केटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, हे कंपल्सरी असतं. रोज गेम्स पिरियड हा होतोच होतो. अच्छा. 4 ते 5 च्या दरम्यान. तर तो देखील आम्ही खेळायचो जेणेकरून मनावरचा स्ट्रेस असेल, शरीरावरचा स्ट्रेस हं. असेल, तो थोडा कमी होऊन एक रेग्युलर तुमचं लाईफ व्हायला सुरुवात होते. आणि बर्फामध्ये प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा काम करता हं. मध्ये, तेव्हा असं असतं की कधीतरी पटकन पाय बधीर होतात, हो. हात बधीर हो. होतात आणि काहीही अनप्रेडिक्टेबल गोष्टी तुम्हाला तिथे घडतात तुमच्या शरीराबद्दल. हं. त्याच्यासाठी एकतर मेंटल फिटनेस इथे हं. काहीही होऊ शकतं आणि त्याचा कुठेही बाऊ न करणं, की ठीक आहे होईल बरं, व्यवस्थित हां. होईल आणि ह्याच्यावरती मी मात करेल. म्हणजे मला असं वाटतं मनात सगळं हे असतं आपल्या. बरोबर. ते जर आपण त्याच्यावरती मात केली तर कुठलंही दुखणं जे असतं फिजिकल, हं. ते आपोआपच क्युअर होतं हं. आणि ह्याच्यातनं अनेक विमेन ऑफिसर्स जातात. म्हणजे हं. पुढचा जो टप्पा असतो सगळा मातृत्वाचा असेल किंवा काय. ह्या सगळ्या याच्यामध्ये डिसिप्लिन आणि म्हणजे त्याच्यामधनं ज्या लागलेल्या सवयी असतात, त्या खूप कामी येतात. हं. म्हणून सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की नुसतं मोटिव्हेशन कामाचं नाहीये, की मी असं होईल, मी तसं होईल किंवा मला इथपर्यंत जायचंय. तर छोट्या पावलांनी डिसिप्लिन लाईफमध्ये आणलं पाहिजे. आणि आता एक मला वेगळा मुद्दा विचारायचा आहे, की जी शांतता मोहीम राबवली गेली, त्यात महिलांचं योगदान काय? कसं होतं? अच्छा, यूएन पीसकीप. UNPC. खूप छान प्रश्न आहे. कारण यूएनचा मुळातच हेतू हा कायम महिलांना प्राधान्य देणं हा राहिलेला आहे आणि त्यात मला अतिशय अभिमानास्पद गोष्ट ते सांगावीशी वाटेल, की भारताने देखील याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे अगदी हं. आत्ता याही क्षणाला जर भारताने म्हणजे यूएन पीसकीपिंगसाठी जी महिलांची फोर्स पाठवलेली आहे, त्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. अच्छा. तर पुरेपूर त्याचा उपयोग घेऊन आपल्या ज्या विमेन डिफेन्सच्या अधिकारी आता तिकडे तैनात आहेत. मेजर राधिका सेन किंवा मेजर सुमन ह्यांना तिथले अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. हं. तर यूएन पीसकीपिंगचं जे स्वरूप असतं हे असं सर्वांगीण असतं. हं. म्हणजे असं नाही की तिथे जाऊन फक्त आपल्याला सीमेवरती जसं आपण तैनात असतो किंवा हं. फील्ड एरियात असतो असं नसून तिथे खूप गोष्टी असतात. म्हणजे साधारण 3 एरियाजमध्ये तिथे काम करतात, की सिव्हिलियन्स बरोबर काम केलं जातं, त्यानंतर पोलीस फोर्समध्ये काम केलं जातं आणि आर्मी अशामध्ये. तर आर्मीचे जे आपण ज्या अधिकारी तिथे जातात किंवा इव्हन जेंटलमन अधिकारी सुद्धा, तर त्यात भारतीय जसं मी मगाशी म्हणाले मृदुता कामी येते. तर हे हो. यूएनला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पटलेलं आहे. अच्छा. त्याच्यामुळे तिथे ज्या हिंसेच्या भागामध्ये जे सिव्हिलियन सापडलेले असतात, त्यांच्याशी इंटरॅक्ट करणं, त्यांचा हं. विश्वास मिळवणं, त्याच्यामध्ये मुली आणि महिलांसाठी काम करणं, अच्छा. अशा खूप गोष्टी आपल्या भारतीय अधिकारी तिथे जाऊन करतात. हं. त्याच्यामुळे त्याची विशिष्ट ह्या सगळ्या स्वभावाची किंवा पैलूंची दखल यूएनच्या लेव्हलवरती सुद्धा घेतली गेली अच्छा. आणि त्यांनी आजपर्यंत आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना खूप अप्रिशिएट केलेलं हं. आहे. आणि लेफ्टनंट
लेफ्टनंट कर्नल मधुमिता असतील, त्यांना तर पहिलं गॅलेंट्री अवॉर्ड ज्याला म्हणूया आपण सेना मेडल हां. हे तिथे मिळालं. त्या काबूलमध्ये असताना 2010 साली एक प्रचंड मोठा अटॅक तिथे झाला हं. आणि त्याच्यामधनं त्यांनी खूप तत्परतेनं स्वतःच्या जवानांना जवानांची देखील रक्षा केली. त्यानंतर नागरिकांनाही तिथल्या त्यांनी वाचवलं आणि हं. त्याच्यामुळे त्यांना सेना मेडल देऊन गौरवण्यात आलं. आजही मॅम आहेत. तर हो. अशा पद्धतीने खूप छान आहे आणि हे मला असं वाटतं हे पैलू ना सगळ्यांसमोर येत नाही जनरली. बरोबर आहे. की अशा पद्धतीने इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा आपल्या पोस्टिंग्स होतात आणि हं. तिथे देखील योगदान आपण आमचा निळा बॅरे असतो तिथे UN पीसकीपिंगमध्ये असा आकाशी हां. रंगाचा आणि तो घालून छान पद्धतीने महिला मुली तिकडे जाऊन काम करत असतात. सो नक्कीच अशी स्वप्न पाहिली पाहिजेत. हो आणि आपल्या भारतासाठी पण तो एक प्राउड मोमेंट हो, आहे. हो. अगदीच. म्हणजे आपल्या चर्चेतून एक स्पष्ट झालं, की महिला ह्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही ठिकाणी आपलं योगदान देत आहे. पण मला जाणून घ्यायचं आहे, की त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे, त्याच्यात त्यांच्यासाठी काही वेगळी अरेंजमेंट केली जाते का? किंवा एक महिला म्हणून वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे किंवा काय तरतुदी केलेल्या आहेत? ओके. खूप छान प्रश्न आहे आणि हा सगळ्यांना पडतो. म्हणजे हं. साधारण 2006 साली जेव्हा मी पास आउट झाले तेव्हाचे प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न हे बरेच पुढे गेलेले असले तरी बरेच प्रश्न असतात म्हणजे सिव्हिलियन्स च्या मनामध्ये. तेव्हा मला असं असायचं की तुम्हाला सुद्धा ट्रेनिंग असतं का? हं, ट्रेनिंग हं. वगैरे किंवा तुम्हाला अशी काही तुमची महिलांची वेगळी ब्रिगेड असते का? किंवा तुम्हाला वेगळं ऑफिस वर्क दिलं हां. जातं का? तर हे खूप मनांमध्ये हे प्रश्न असतात. ह्याच्यामध्ये असं आहे की इक्वॅलिटी हा जो शब्द आहे ना मला कुठेतरी हा फॉरेन वाटतो हं. आर्म फोर्सेसना. म्हणजे अच्छा. ट्रेनिंग जे असतं ते खूप महत्वाचं असतं आमचं. जे साधारण एका कॉलेजमधनं बाहेर पडणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं एका जबाबदार अधिकाऱ्यामध्ये रूपांतर करतं. हं. तर ह्या ट्रेनिंगचे अनेक वैशिष्ट्य आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे आमच्या मनातनं हे जे काही जेंडर नावाचं भूत आपल्याला आज हं, सगळीकडे की हं. नाही आपल्याला समानता आहे किंवा हे पाहिजे. तर हे टाचलं जातं. हे काहीही असं काहीही नाहीये. हे सगळं अच्छा. तुमच्या मनामध्ये हे भिनवलं जातं. त्याच्यामुळे आधी आम्ही सैनिक म्हणून तयार होतो तिथे हं. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आधी ऑफिसर असता किंवा काय एक अधिकारी म्हणून तुम्ही तयार होत असता किंवा तुम्ही शपथ घेता तिथे. विमेन ऑफिसर्स किंवा हे आपण बोलताना बोलतो, पण तिथे असं काहीही नसतं, की अच्छा. जेंटलमन ऑफिसर, वुमन ऑफिसर असं काहीही कोणी संबोधत नाही. हं. तर तुम्ही आधी एक अधिकारी म्हणून आहात. हे, हं. देन अ लेडी हं. असं आम्हाला तिथे आमच्या मनावरती कोरलं जातं. अच्छा. म्हणून हा जो प्रवासच मुळात सुरू होतो, हा आमच्या लीडरशिपचा प्रवास असतो. ती लीडरशिप कोणीतरी मुलगी करते असं नाहीये. अच्छा. ती आर्मी ऑफिसर आहे. दॅट्स इट आणि तो कोणीही असू शकतो आर्मी हं. ऑफिसर. ह्या बेसिक थंब रूल ज्याला आपण म्हणूया तिथून ही सुरुवात होते. हं. त्याच्यामुळे इक्वॅलिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ओघाने आल्या. म्हणजे आता मी जसं म्हणाले, की हा इव्हॉल्विंग एक प्रोसेस आहे ही. बरोबर. हळू अपॉर्च्युनिटीज आपण दिल्या पाहिजेत मुलींना. साधारण एक स्वातंत्र्यानंतरचा काळ हा खूप औदासिन्याचा काळ होता. काही वर्ष हां. ज्याच्यामध्ये फारशा डेव्हलपमेंट झाल्या नाहीत. पण त्याच्यानंतर जी काही भरारी घेतली कायद्याच्या जिथे-जिथे कायद्याची मदत लागते, तिथे-तिथे हं. कायदेशीर कारवाया झाल्या किंवा मदत घेतली गेली. ज्युडिशियरीने देखील ॲक्टिव्हिझम ह्या ठिकाणी दाखवला आणि मुलींनी देखील ते सगळं मी मगाशी म्हणाले तसं खूप छान पद्धतीने घेतलं आणि त्या पुढे गेल्या. तर अशा पद्धतीने दोन्हींनाही समान संधी आहेत हं. आणि आपण जे उल्लेख करतोय ना, तर ट्रेट्स असतात प्रत्येकाचे. हं. म्हणजे जेव्हा म्हणजे मुली जेव्हा नेतृत्वपदी असतात, तेव्हा त्यांचे आयाम खूप वेगळे असतात आणि हं. त्याची देखील आपल्याला इक्वली गरज असते. हं. म्हणून मुळातच आज आपण म्हणतो की फेमिनिझम आहे किंवा आता जेंडर बदलणारी सगळी एक संस्कृती आपल्यावरती आघात घालतीये. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती मला असं सांगावसं वाटेल की हे असं काहीच नाहीये सैन्यामध्ये. अच्छा. आणि मुळात भारतीय सैन्य ही एक वेगळी एक्सेप्शनल संस्था आहे. हं. ज्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर आपल्या सीमांची सुरक्षा करणं आणि अंतर्गत धोक्यांपासून आपल्या सगळ्यांना वाचवणं. हं. तर हे वेगळं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे हे संस्था ठरवते, की आता ह्या ठिकाणी कोणाची निवड करायची किंवा अच्छा. कोणाची नाही करायची. कुठे हं. कुणाला तैनात करायचं किंवा नाही करायचंय. हं. तर कुठल्याही वेगवेगळ्या भेदांवरती ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट जो असतो, हा वरती असतो सगळ्यात. राष्ट्रप्रथम हा मूलमंत्र असतो. बरोबर. त्याच्यामुळे अमुक एक ठिकाणी मुली का नाहीत किंवा अमुक एक ठिकाणी मुलींना का पाठवलं जात नाही, तर तो प्रश्न तशा अर्थाने घेतला नाही पाहिजे. हं. म्हणजे मी हे सगळ्यांसाठी सांगतेय, की हं. हळू होईल. एक दिवस इन्फंट्रीमध्ये सुद्धा मुली येतील. हं. तर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा खूप महत्त्वाचा हा सांगितला. हं. म्हणजे सगळीकडनं आता जे प्रगतीचे वारे आपल्याला वाहताना दिसतायत, तर कायदेशीर असेल त्याच्यानंतर एक ऑर्गनायझेशनल प्रिपेअर्डनेस म्हणतो आम्ही ज्याला, की ऑर्गनायझेशन हे प्रिपेअर्ड आहे का? हं. ज्या मोठ्या प्रमाणात आता मुली येतायत आणि आघाडीवरती आता त्या जातायत लढण्यासाठी किंवा हो. जवान म्हणून देखील आपण पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक म्हणून मुलींची मोठ्या प्रमाणावरती भरती होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे हो. अधिकारी म्हणून आपण सैनिक म्हणून सुद्धा ते आहेत. तर त्यांचं तर कामाचं जे स्वरूप असतं ते ऑन ग्राउंड म्हणजे हं. LOC वरती असतं किंवा अनेक सीमारेषा ज्या आपल्या आहेत म्हणजे नॉर्थ हो. ईस्टची असेल, काश्मीरची असेल, तिथे त्या प्रत्यक्ष तैनात असतात. त्यांची छोटी मुलं असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी
रोज काही ना काही बदल हे नक्कीच संरक्षण दलांमध्ये घडतायत हं, आणि हा प्रिपेअर्डनेस हळू-हळू वाढतोय, ही मानसिकता वाढतीये हं, आणि हं, त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे संधी देखील निर्माण होतात. जसं हं, आत्ता आपण म्हणतो, की आत्ताचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे. हं. म्हणजे असं एक होतं, की हे तोफांनी गाजवलेलं युद्ध आहे अमुक एक किंवा 71चं युद्ध, हे हो. सॅपर्सचं वॉर होतं. तसं 65चं झालं त्याची काहीतरी वैशिष्ट्य होती. तसं आपण म्हणतो ऑपरेशन सिंदूर हे ड्रोन्सचं युद्ध होतं. हो, हो. आणि बरोबर. इतकी अद्ययावत टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये नेव्ही आणि एअरफोर्समध्ये तर प्रश्नच नाही. हे तंत्रज्ञान इतकं अद्ययावत आहे. आर्मी देखील त्याच्यामध्ये आहेच आणि ह्याच्यामध्ये सिग्नल्स असेल, कोर ऑफ सिग्नल्स असतील किंवा इंजिनियर्स असतील, तर पायलट म्हणून देखील तर मुलींची म्हणजे मी अशी यादी सांगायला लागले त्याची यादी खूप मोठी होईल. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मुलींसाठी संधी निर्माण झालेल्या आहेत. अच्छा. तर म्हणून ऑर्गनायझेशन देखील यासाठी आता प्रिपेअर होते, की ह्या-ह्या ठिकाणी आहे, इथे मुली हे चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. हं. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये ते असं नाहीये, की पंजा लढवा आणि आता जो बलशाली असेल त्याच्यासाठी आर्म फोर्सेस हे जे चित्र खूप पूर्वी होतं, ते आता हां. बदललेलं आहे. सो अच्छा. इट्स नॉट अबाउट द स्ट्रेंथ इन युअर आर्म्स, बट द स्पिरिट इन युअर हार्ट व्हिच मॅटर्स. वाह! ते स्पिरिट महत्वाचं आहे आणि ते खूप छान पद्धतीने आता सगळीकडे होतंय आणि हे जे आता सीनियर ऑफिसर्स असतात, जे जनरल पदावरती आहेत, कुठेतरी ब्रिगेडियर लेव्हलवरती आहेत, तर आता त्यांच्या देखील मुली, हं, आणखीन त्यांच्याही मुली, सो सेकंड, थर्ड जनरेशन ही आता मुलींची इथे कार्यरत आहे. हं. म्हणजे अगदी ह्याच आठवड्यामध्ये आय-एम-ए मधनं माझी पहिली मुलगी पास आउट झाली. पहिली सैन्य अधिकारी म्हणजे टेरिटोरियल आर्मीमध्ये तिचं कमिशन झालं. लेफ्टनंट सई जाधव. ती 4थी जनरेशन आहे तिच्या घरातली. अरे वाह! आणखीन ती पहिली देहरादून म्हणजे देहरादूनला जी आपली इंडियन मिलिटरी हो. अकॅडमी तिथनं पास आउट होणारी पहिली महिला अधिकारी आहे. अच्छा. सो खूप म्हणजे छान पद्धतीने ऑर्गनायझेशन सुद्धा हे रिसीव्ह केलं म्हणजे करतंय. सो मला फक्त एकच मुद्दा सगळ्यांना सांगावासा वाटतो, की जे काही ऑर्गनायझेशनकडे आहे किंवा इतर सुधारणा राज्यकर्त्यांकडे आहेत, काही पेंडिंग केसेस कोर्ट्सकडे आहेत, तर त्या असू देत. हं, ती डेव्हलपमेंट हळू होत राहील. हं. तुम्ही तुमच्यापुरता स्कोप आहे तो बघा हां. आणि त्याच्यासाठी प्रिपेअर करा. हं, साधारण काय आहे, कशा पद्धतीने ते करायचं आणि जर तुम्हाला खरोखर साहसाची आवड असेल, तर वेलकम. हे हं. क्षेत्र आहे तुमच्यासाठी. तेवढ्यापुरता विचार करायचा झाला. त्यालाच जोडून माझा पुढचा प्रश्न आहे, की तरुण मुली ज्या आर्मीत जाण्याचं स्वप्न पाहत आहे, त्यांच्यासाठी कुठल्या संधी अवेलेबल आहेत आणि त्यांनी त्याच्यासाठी कशी तयारी करावी? मुळात स्वप्न बघा, अवश्य बघा. कारण येणारा काळ हा खूप छान म्हणजे एक इतिहास घडवणारा काळ आहे. ज्याला आपण म्हणतो 2047 मध्ये आपण विकसित भारत हे जे स्वप्न बघतोय. हो. तर आत्ताच्या ज्या मुली आहेत किंवा तरुण मुली आहेत, मला असं वाटतं त्या विकसित भारताचा एक प्रत्यक्ष घटक असणार आहेत. हं. म्हणजे आज आपण स्वप्न बघतो, पण त्या विकसित भारताचा भाग असणार आहेत पुढे चालून. हं. सो मला असं वाटतं, की जरूर स्वप्न बघितली पाहिजेत आणि मुळात केवळ मी मुलगी आहे म्हणून मला काहीतरी प्रूव्ह करायचंय आणि म्हणून सैन्यात जायचंय. तर अशा दृष्टिकोनातनं ह्याकडे बघितलं नाही पाहिजे. कारण हं. मी जेव्हा इंटरॅक्ट करते मुलींबद्दल तेव्हा खूप मोठा मुद्दा मला जाणवतो, हं. की नाही कुणी शस्त्रांचा अभ्यास करत नाही. त्याच्यामुळे मला तो केला पाहिजे किंवा कुणी इकडे हे नाही करत म्हणून मला स्वतःसाठी कुठेतरी प्रूव्ह करायचंय. असं न बघता हं. एक व्यक्ती म्हणून स्वतःकडे बघा. एक माणूस म्हणून तुम्हाला साहसाची आवड असेल, तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल आयुष्यामध्ये किंवा हं. तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी हो. आणि तुमच्यामध्ये तो जज्बा असेल, तो चिवटपणा असेल, त्या लीडरशिप क्वालिटीज असतील, तर ह्याची स्वप्न अवश्य बघा. आणि मला असं वाटतं पालकांच्या सपोर्टची देखील आज खूप ह्याला गरज हं. आहे हं. मुलींना. कारण हा जो सगळा प्रवास आहे हा सोपा नाहीये. हं. म्हणजे तुम्ही स्वप्न बघताय, पण त्या स्वप्नाचं सत्यात रूपांतर करण्यासाठी खूप गोष्टी कारणीभूत असतात. तुमचं प्रिपरेशन तुम्ही केलं पाहिजे. तुमची एकूणच मेहनत, तुमची पर्सनॅलिटी, हं. त्यानंतर तुम्ही केलेला त्याग, ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही रूपांतर असतं ते यशामध्ये होत असतं. म्हणून लहानपणापासूनच आपण खरं तर खूप दुर्लक्ष केलं अशा लीडरशिप क्वालिटी ज्याला म्हणतो आम्ही, त्याला ऑफिसर लाइक क्वालिटीज OLQs म्हणतो. अच्छा. त्या कशा वाढवता येतील? हं. हे मुळात पालकांनी देखील स्वतःमध्ये त्या भिनवल्या पाहिजेत आणि हळू मुलांमध्ये, तरुणींनी सुद्धा त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, की आपल्यामधली लीडरशिप कशी डेव्हलप होईल. हं. आपण अनेक गोष्टींमध्ये इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आपण स्क्रीनमधनं कुठेतरी बाहेर येऊन प्रत्यक्ष समाजाचा घटक होण्याकडे कल आपला असला पाहिजे. हं. समाजामध्ये वावरणं, सगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करणं, ऑब्झर्वेशन हां. म्हणजे OLQ जे आम्ही असे एकामागून एक सांगायला लागले तर साधारण 15-20 OLQs त्याचे असतात, की आपण ऑब्झर्वेशन आपल्याला करता आलं पाहिजे. तर आपण हे सगळं सोडून ना हळू कुठेतरी आत्मकेंद्री होत चाललोय आणि हं. ही कुठेतरी ह्या सगळ्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये खूप मोठा एक अडथळा आहे असं मला वाटतं. हं. कारण ह्या ज्या सगळ्या टेस्ट असतात तिथे पूर्ण व्यक्तिमत्वाचा कस लागतो. अच्छा. असं नाही की एक सिलेबस दिलेला आहे आणि त्याची परीक्षा पास केली की तुम्ही सैन्यामध्ये जाल, असं होत नाही. हं. तर तुमचा विचार तुमची थिंकिंग प्रोसेस काय आहे? तुमचं हो. एक्सप्रेशन पॉवर कशी आहे? तुमचं पोश्चर कसं आहे? हं. तुमचा आत्मविश्वास कसा आहे? या सगळ्या गोष्टी एक्स-रे सारख्या तिथे बघितल्या जातात. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनःशक्ती.
कारण शरीराकडनं जेव्हा तुम्ही अचाट काम करण्याची काहीतरी अपेक्षा करता, हं. की आम्हाला 40 किलोमीटर्सचा रन असतो. त्याच्यामध्ये 20 किलोचं ओझं आम्हाला पाठीला लावलेलं आहे. आम्हाला खूप अवघड असे सर्व्हायव्हल कॅम्प्स केले जातात, की जिथे तुम्ही जंगलांमध्ये तग धरता, जिथे तुम्ही चिखलांमध्ये जाताय, तुम्ही अंधारामध्ये फिरताय, डोंगराच्या बरोबर. माथ्यावरती जिथे काहीही नसतं, अशा दुर्गम भागामध्ये जाऊन तुम्ही सराव करताय स्वतःला जिवंत ठेवण्याचा. हं. तो अतिशय खडतर असं ट्रेनिंग आहे. मुलींसाठी देखील तेवढंच अच्छा. खडतर ते आहे. तर अशा ठिकाणी तुमचं मन जोपर्यंत सशक्त नसेल हं, आणि येणाऱ्या प्रत्येक वादळाला मी शमवू शकते, हं. एवढा सेल्फ कॉन्फिडन्स नसेल, तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये खूप कठीण गोष्टींना सामोरं जायला लागतं. हां. म्हणूनच हा आत्मविश्वास ज्याला आपण काहीच्या काही म्हणतो तो लागतो, की लाथ मारीन तिथे पाणी काढेन. पाणी काढेल. माझ्यामध्ये ती बरोबर. क्षमता आहे आणि हा आत्मविश्वास एका रात्रीतनं येत नाही. हं, हा मेहनतीतनं येतो. अप्रोचमधनं येतो, की तुम्ही हं, कुठला अप्रोच घेऊन या सगळ्या सिलेक्शन प्रोसेसला सामोरं जाता. हं, तुमच्या पूर्ण आत्तापर्यंतच्या आयुष्यात किती संघर्षाला तुम्ही तोंड दिलंय, हं, हेही मॅटर करतं. हं, म्हणून ज्या पद्धतीने कम्फर्ट झोनमध्ये आपण पेरेंट्स म्हणून मुलांना म्हणजे वाढवतो हल्ली, हं. तर ते खूप मारक आहे या सगळ्या लीडरशिप क्वालिटीजसाठी. त्यांच्या लढाया त्यांना लढू देत. म्हणजे मुलांनी आपल्या लढाया स्वतः लढायला शिकलं पाहिजे. मुलींनी देखील, हो. की कुठेतरी सौंदर्याच्या कल्पना असतात. हं, कुठेतरी काही-काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला नको त्या गोष्टींकडे आपण डिस्ट्रॅक्ट होत असतो. मग मीडिया असेल, आपलं रूपरंग असेल हं. किंवा काही पर्टिक्युलर हेच क्षेत्र माझ्यासाठी आहे, हे माझ्यासाठी नाही, असे काही मेंटल बॅरियर्स असतात. बरोबर. तर हे सगळे दूर करण्यापासून सुरुवात केली पाहिजे. आणि त्या सगळ्या म्हणजे आपल्याला भगवद्गीता सगळ्यांना माहिती आहे. तर हो. अर्जुनाने सगळ्यात सुरुवातीला काय केलं, तर शंकांवरती मात केली. बरोबर. योद्धा घडण्याची जी प्रोसेस असते ही फार विलक्षण आहे. हो. तिथे कुठेही सगळ्यात सुरुवातीलाच तुमची मसल पॉवर आणि तुम्ही किती शस्त्रांवरती कमांड करता हे महत्वाचं नाहीये. किती मनातल्या शंकांवरती तुम्ही मात करता. हं, किती ठोसपणे तुम्ही ती भूमिका तुमची स्वतःची बांधता आणि तुम्ही त्या सगळ्या इंटरव्ह्यूजना आणि यांना सामोरे जाता, की हे मी बरोबर आणलंय. म्हणजे हं. नुसतंच माझं माझ्या देशावरती खूप प्रेम आहे आणि म्हणून मला वरती धारण करायची आहे. हे उत्तर किंवा हे राष्ट्रभक्तीचं मोटिव्हेशन फार काळ टिकणारं नाहीये. कारण बरोबर. ट्रेनिंगचा पिरियड असो, त्याच्यानंतरचा असो, तुम्हाला रोज उठलं की ते मोटिव्हेशन लागणार आहे. हं. त्याच्यामुळे स्वयंप्रकाशी झालं म्हणजे सेल्फ मोटिव्हेटेड, हां. की काही झालं तरी मला बाहेरून मोटिव्हेशन नाही. आता मी स्वतःच इतकी भारावलेली आहे, की मी नाही आता थांब. आय एम अनस्टॉपेबल. हो. हे जे लागतं, तर हे अशा पद्धतीने सेल्फ कॉन्फिडन्स त्यांनी तो डेव्हलप केला पाहिजे. मग बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टी त्याच्यानंतर ज्या ती कुठल्या टेस्ट असतात, त्याच्यात काय अपेक्षित असतं, हं. कशा पद्धतीने ते केलं पाहिजे. तर ह्या हळू-हळू इट विल गेट टेकन केअर ऑफ म्हणजे त्याच्यामध्ये त्या आहेत. हो. आणि एक छोटीशी गोष्ट मी अजून ॲड करीन, की हा प्रवास सुरू करतानाच ह्याच्यामध्ये जर माझं सिलेक्शन नाही झालं, हं. तर काय? हे प्लॅन बी, प्लॅन सी प्रिपेअर करणं हा सुद्धा याच सिलेक्शनचा भाग आहे. कारण अच्छा. एक लाईफ कोच म्हणून मी बघते, की निराशेशी जेव्हा आपण दोन हात करतो, हं, कारण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला माहिती आहे किंवा आर्म फोर्सेसमध्ये ह्या खूप कठीण अशा परीक्षा आहेत. हं. म्हणजे लाखोंमध्ये मुलं-मुली स्वप्न बघतात, पण प्रत्येकजण इथपर्यंत पोहोचू शकत नाही. हां. तर त्याच्यामधनं पालकांना आणि त्या पाल्यांना जे नैराश्य येतं, हं, हे हे आत्ताचं खूप मोठं आव्हान आहे समाजापुढे. हं. की मी खूप अटेम्प्ट्स दिले आणि माझं बरोबर. सिलेक्शन नाही झालं आणि मग आता पुढे काय? तर पुढे काय प्रश्न नाही पडला पाहिजे. फटाफट प्लॅन बी, प्लॅन सी इतकं हं. प्रॅक्टिकल असलं पाहिजे, हो. की बॅटलफील्ड कुठलंय काही हरकत नाहीये. हं, म्हणजे प्रत्येकालाच आता हा पॉडकास्ट देखील ऐकणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवत असेल, की माझं वय निघून गेलं, आता मला वर्दी घालता येत नाही किंवा मला ती तशी आवड नव्हती. हं. पण प्रत्येकाचं रणक्षेत्र हे वेगळं आहे. बरोबर. तुम्ही योद्धा म्हणून तयार व्हा. रणक्षेत्र आपोआप तयार होईल किंवा तुम्हाला सापडत जाईल तुमच्या आयुष्यामध्ये. वय कोणतंही असो, अगदी 40-50 सुद्धा. हो. पण केवळ तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने तयार करत राहा असं मला वाटतं. हो. आता आपण तयारीबद्दल बोललो, पण मला असं विचारायचं आहे, की काही स्पेसिफिक अपॉर्च्युनिटीज ज्या मुलींसाठी आहेत, त्याच्यासाठी त्या काय तयारी करू शकतात किंवा त्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत? मुळात म्हणजे संरक्षण दलांची जी वेगवेगळी डिपार्टमेंट्स असतात, म्हणजे आता जॅग असेल जिथे हं, डिग्री किंवा पी-जी झालेल्यांना संधी असते. त्यानंतर एज्युकेशन कोअरमध्ये अगदी बी-कॉम, बी-ए, एम-ए ह्या सगळ्या क्वालिफिकेशनची सुद्धा मुलं-मुली कोणतंही ग्रॅज्युएशन असो, हं. मुळात 12वीचं तर एक टप्पा आहेच आहे हो. एन-डी-एचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला संधी असते सगळ्यात पहिले तर सांगायचं झालं तर. बरोबर. आणि एन-डी-एचे जे सगळे प्रिपरेशन्स असतात, हे अगदी 10वी-11वी पासून सुरू होतात. अच्छा. आणि त्याच्यामध्ये पण जर तुमचं पी-सी-एम असेल तर मदत होते सिलेक्शनसाठी. कारण अच्छा. मॅथ्सचा एक वेगळा पेपर असतो एन-डी-एसाठी. तर बरं. मॅथ्सची लढाई आहे हं, एन-डी-एच्या ह्याच्यामध्ये. तर साधारण सायन्स हे उपयुक्त ठरतं. हं. पण जरी तुम्ही दुसऱ्या कुठल्या शाखेला असाल आणि तुम्ही ही सगळं प्रिपरेशन त्याच्या व्यतिरिक्त
व्यतिरिक्त करू शकत असाल, हं. तरी फॉर्म तुम्हाला निश्चितच भरता येतो. म्हणजे अच्छा. एनडीएचा प्रवेश घेताच येतो. अच्छा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इंग्लिश आणि मॅथ्स त्याच्यामध्ये जास्त करून हे महत्त्वाचं ठरतं आणि ग्रॅज्युएशन लेव्हलला तर सगळं मोठं तुमच्यापुढे एक विश्व उभं आहे. हं. इंजिनिअर्स किंवा टेक्निकल बी-टेक झालेले असतात ह्यांच्यासाठी तर सुवर्ण संधी आहेत तिन्ही अच्छा. क्षेत्रांमध्ये आणि विशेषतः नेव्ही असेल, हं. एअरफोर्स असेल यांच्यामध्ये देखील आहे. आणि दुसरं म्हणजे जे मी मगाशी म्हणत की सामान्य तुमचं ग्रॅज्युएशन असेल, हं. तरी सुद्धा तुम्ही आवर्जून तयारी करा. त्याचं एक एडव्हांटेज असं असतं की तुम्हाला तयारीसाठी वेळ मिळतो. तर अच्छा. तुमचं नॉर्मल कुठलंही ग्रॅज्युएशन असेल तर. हं. तर ही जी सगळी डिपार्टमेंट्स असतात की सर्व्हिस कोर असेल किंवा प्रत्यक्ष इन्फंट्री असेल, हं. ह्या सगळ्या फील्डमध्ये जेव्हा मुलांना जाता येतं, तसंच मुलींसाठी पण एज्युकेशन कोर आणि इतर सगळी डिपार्टमेंट्स असतातच. हं. त्यामुळे कोणतंही क्षेत्र असो म्हणजे डेंटल कोर असेल मेडिकलचं, अच्छा. हां, म्हणजे नवीन-नवीन आता फिजिओथेरपी असेल, खूप वेगवेगळ्या एंट्रीज याच्यामध्ये घेतल्या जातात. हं. तर ह्याच्यासाठी एक म्हणजे इथे आपण आता यादी सांगू शकत नाही म्हणून केवळ मी एक एक्सरसाइज सांगते जनरली जी माझ्या वर्कशॉप्समध्ये सांगते, की वेबसाईट्स आहेत भरपूर. हं. म्हणजे जॉइन इंडियन नेव्ही, जॉइन आर्मी, जॉइन हो. एअरफोर्स अशा त्या वेबसाईट्स आहेत. त्या पालकांनी आणि पाल्यांनी बघायची सवय करायची हं. सुरुवातीपासूनच आणि प्रॉपरली एक वही करा. मी हे पालकांना सांगत असते, की तुम्ही एक वही करा आणि त्याच्यामध्ये लिहून काढा, की किती दरवाजे आहेत आपल्या पाल्यांसाठी आणि याचं हं. खूप आधीच तुम्ही बघू शकता. हं. कारण ह्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्यात मोठी भीती कशाची आहे ना, तर अज्ञानाची आहे, हं. की माहिती नाही काय असेल, माहिती नाही आपल्याला करता येईल का अप्लाय, हो. माहिती नाही मला चष्मा आहे, माझं सिलेक्शन होईल का? खूप शंका हं. मनामध्ये किंवा असतात. माझी उंची कमी आहे. एक्झॅक्टली, की एक नेमकी कोणती म्हणजे मी पण चष्मा मला 11वी-12वीला दूरचा चष्मा लागलेला आहे, पण आय डिड एव्हरीथिंग इन्क्लुडिंग फायरिंग. आय वॉज द बेस्ट इन दॅट. ओह! म्हणजे काही मी रायडिंग केलं, मी स्विमिंग केलं, तर मला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेला नाही. तर अशा पद्धतीने छोट्या-छोट्या शंका असतात. हं. म्हणून ह्या वेबसाईट सगळ्या बघितलेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आता लेटेस्ट डेव्हलपमेंट अशी आहे, की अनेक ठिकाणी सैनिकी स्कूल्स मुलींसाठी देखील सुरू झालेले आहेत. हो. त्यानंतर एस-पी-आय सारख्या काही संस्था आहेत, ज्या मुला-मुली दोन्हींसाठी आहेत. पालकांच्या काउन्सिलिंगसाठी सुद्धा सरकारने आता वेगवेगळे फोरम्स तयार केलेले आहेत. अच्छा. तर हे सुद्धा सगळे फोरम्स त्याच्यामध्ये तुम्ही शोधा. त्याच्यामध्ये काही वेबसाईट्स आहेत, तर त्यांची माहिती करून घ्या. त्या अवेल करा सगळ्या फॅसिलिटीज. हं. म्हणजे मग तुम्हाला ॲक्चुअली माहिती मिळेल, की हे कसं क्षेत्र आहे. मी कधी बरोबर. सुरुवात करू माझ्या मुला-मुलींसाठी किंवा हं. प्रत्यक्ष मुला-मुलींच्या शंका सुद्धा त्यातनं दूर होतात. हो. तर हे बघत चला. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ना, की असं नाही की ह्या वर्षी अशा-अशा व्हॅकन्सीज आहेत, असं कुठलंही नसतं. बरं. तर इट ऑल डिपेंड्स अपॉन द नोटिफिकेशन. हं. हे नोटिफिकेशन वेळोवेळी डिक्लेअर केलं जातं. साधारण वर्षातनं 2दा हे नोटिफिकेशन्स येतात. अच्छा. हो. ची जी वेबसाईट आहे, तर हं. त्याच्यावरती सी-डी-एस आणि एन-डी-ए अशा दोन्हीही एंट्रीजसाठी महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स निघतात. हं. तर त्या नोटिफिकेशन्स वाचायची सवय करा. इथून तुमचीच तयारी असली पाहिजे, की साधारण काय भाषा आहे, हं. काय-काय क्रायटेरिया त्याच्यामध्ये आहेत, एलिजिबिलिटी कुठली-कुठली आहे, हं. हे तुम्ही लिहून काढा आणि ते नोटिफिकेशन्स बघत चला. हो. आत्ता तुम्हाला फॉर्म भरायचा नाही, पण बघा, अभ्यास हं. करा. त्याचा सिलेबस तुम्ही एकदा नजरेखालून घाला. त्यासाठी कोणती-कोणती पुस्तकं महत्त्वाची आहेत, ते करा. हं. ग्रुप डिस्कशन्स असतील किंवा तुमचं बाकी पॉवर ऑफ एक्सप्रेशनवरती काय काम करायचं असेल, ते कुठेतरी तुम्ही सुरू करा. हं. इंग्लिश मध्ये ह्या सगळ्या ज्या प्रोसेस असतात, म्हणजे हिंदीमध्ये देखील काही ठिकाणी स्कोप आहेच, पण मूलतः मला असं वाटतं, की इंग्लिशवरती तुमची बाकीच काही कमांड हं. आणि तुमचं जे आपण वक्तृत्व खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे एक्सप्रेशन असेल, हो. लिहिणं, बोलणं अच्छा. आणि म्हणजे एक एस-एस-बी जो इंटरव्ह्यू असतो, तर त्याचं सूत्र आम्ही असं सांगतो, की अ, मनसा वाचा कर्मणा. हं. म्हणजे तुमच्या मनातलं काय, तुमच्या सायकॉलॉजिकल टेस्ट, तुमची वाणी म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये काय बोलताय आणि हां. कर्मणा म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष दिलेले टास्क तुम्ही कशा पद्धतीने इनिशिएटिव्ह घेऊन आणि कुठल्या लीडरशिपच्या ह्याच्याखाली तुम्ही पूर्ण करताय. हं. तर हे मनसा वाचा कर्मणाचं जे सूत्र आहे, हां. हे पूर्ण त्या एक 5-6 दिवस ह्या सगळ्या टेस्ट चालतात. तर त्या सगळ्या टेस्टचं जे कन्क्लुजन आहे, हं. ते असं अगदी सरळ एका तारेसारखं लीडरशिपकडे जेव्हा निर्विवादपणे जातं, की हं. ही मुलगी बोलते, चालते, आतून ही सगळी एकच आहे हं. आणि ती म्हणजे उत्कृष्ट नेतृत्व करू शकते. हिला जर ट्रेन केलं तर किंवा याला जर ट्रेन केलं तर, ही अच्छा. उत्कृष्ट नेतृत्व पदापर्यंत जाऊ शकतात. असं जेव्हा निर्विवाद निष्कर्ष निघतो, त्या क्षणी सिलेक्शन होतं. अच्छा. कुठल्याही हां. तर ह्याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वातलं काहीही सुटत नाही हं. मागे. हं. सो म्हणून जसं तुम्ही म्हणालात, की कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे किंवा ह्या सगळ्या वेबसाईट्स असतील. कॉलेजच्या लेव्हलला सुद्धा प्राध्यापकांना खूप काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत मुलांच्या लीडरशिप डेव्हलपमेंट बरोबर. करण्यासाठी. पालकांना घरामध्ये खूप गोष्टी करता हं. येतात, की मुलांना जास्तीत जास्त जबाबदार बनवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं. सगळ्या गोष्टी काही पालक आणि शिक्षकांवरती सोपवून चालत नाही. बरोबर. स्वतःच्या आयुष्याचा चार्ज घ्यायला लागतो आणि स्वतःची डेव्हलपमेंट स्वतः करायला लागते. उद्धरेत आत्मनात्मानं ह्याला हं. पर्याय नाहीये. कुठे जिथे तुम्ही आहात तिथे सुरुवात करा
आणि स्वतःचा हळू हळू एक ग्रो करत आहे. एक तुमची जी व्यक्तिमत्वाची बास्केट असते त्यात एक एक गोष्ट ऍड करा. हो. मला काय, मी सॉफ्ट स्किल्समध्ये कमी आहे, मग मी हं. ते कुठेतरी मी त्याचे क्लासेस लावले पाहिजेत किंवा लिहून काढा. हां. आपण जे म्हणतो की नळातनं पाणी वाहत जातं ते वाहून जातं, पण तेव्हा जेव्हा त्याच्या खाली आपण बकेट लावतो तेव्हा ते त्यात साठतं. हं. त्याप्रमाणे लिहिण्याची सवय खूप महत्वाची आहे. ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स असतात की ह्या कशा बरोबर. प्रिपरेशन तुम्ही करता. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही तुमची बलस्थानं लिहून काढा. हं. येस, आय एम गुड ॲट इट. स्वतःचा विचार करा, हं. स्वतःवर मन केंद्रित करा, फोकस करा. ह्या 10 गोष्टी माझ्या खूप चांगल्या आहेत. हं. आणि ह्या 4 गोष्टी आहेत, नाही मला नाही तेवढ्याशा जमत आहेत. मला हं. इम्प्रूव्ह करायची गरज आहे. मग सेकंड मी त्या कशा करू शकते? हं. आणि मी त्या कशा पद्धतीने अजून वाढवू शकते? ह्या दोन्हींचा ताळमेळ करून मला असं वाटतं ना, की ह्या सगळ्या प्रोसेसमधनं गेल्यावरती हं. भलेही तुम्ही संरक्षण दलांमध्ये जा किंवा नका जाऊ, व्यक्तिमत्व एक ज्या पद्धतीने हो. निखार येतो त्याला, तो बरोबर. खूप वेगळा असतो. म्हणून ह्या प्रोसेसमधनं प्रत्येक जण गेलं पाहिजे. म्हणजे मी अगदी 30-35तल्या आया असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक असू देत, मी सगळ्यांना सांगेल, की सेल्फ डिस्कव्हरीची असते हं. प्रोसेस. त्यातनं प्रत्येकाने गेलं पाहिजे. तुम्हाला खूप छान पद्धतीने दिशा सापडतात. आणि अच्छा. अनेकदा या प्रोसेसमध्ये तरुण मुला-मुलींना हेही सापडतं, की अरे म्हणजे गव्हर्नमेंटचं जे सेक्टर आहे एकूण, हं. तर ह्याच्या हे खूप विशाल आहे, मोठा समुद्र आहे. हो. संरक्षण दलं म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस हा त्याचा एक भाग आहे. बरोबर. तर डी-आर-डी-ओ असेल किंवा हो. ज्याला खूप ज्याला सायंटिस्ट व्हायचंय, तो देखील सैन्य दलांसाठी खूप छान अशी मशिनरी असेल किंवा शस्त्रास्त्र असेल डिझाइन करून देऊ शकतो. हो. वर्दी त्याच्या अंगावरती नाहीये, पण तो काम करतोय देशासाठी. बरोबर. सो हाच एक जर तुम्ही व्यापक दृष्टिकोन ठेवून ह्या सगळ्या प्रोसेसला सामोरं गेलात, तर जिंकणं तुमच्या हातात आहे. म्हणजे विजय तुमचाच आहे. विनर्स ऑफ लाईफ ज्याला म्हणतो आपण, ते तुम्ही सहज होऊ शकता असं मला हो. वाटतं. बरोबर आहे. मोहिनीताई, आता आपण तयारीविषयी बोललो, मानसिक, शारीरिक दोन्ही तयारींबद्दल बोललो. पण एक महिला म्हणून तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसा साधू शकता? कारण आपल्यावर एक कुटुंबाची जबाबदारी असते महिला म्हणून किंवा आपल्या एक वेगळे फिजिकल चॅलेंजेस असतात. तर त्यावर कसं ओव्हरकम करावं? ओके. छान प्रश्न आहे. ॲक्चुअली फिजिकल फिटनेस जसं मगाशी आपण म्हणालो, तो सगळ्याच फेजेसमध्ये त्याचा कस लागतो. परंतु संरक्षण दलांमध्ये एक अनन्यसाधारण त्याला महत्त्व असतं. आणि वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन करा, की एखादी मुलगी जेव्हा फील्डवरती पोस्टिंग असते तिची, तेव्हा तिची फॅमिली, हं. मातृत्वाचा तिचा टप्पा हा कसा असेल, तर तो खरोखर खूप अवघड असतो. परंतु ह्याच्या सगळ्यांच्या मुळांशी ना खूप एक जिद्द असते हं. आणि मेहनत घेण्याची तयारी असते. म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं, की मी दोन्ही मुलींना माझ्या अंगावरती वर्दी असतानाच, म्हणजे सर्व्हिसेसमध्ये असतानाच जन्म दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा जे आपल्यामधलं जे स्पिरिट असतं, हं. तर ते खूप छान पद्धतीने जर आपण केलं तर म्हणजे मला आठवतं की मी 7वा-8वा महिना आणि मी हातात रायफल घेऊन म्हणजे रात्री मी रूममध्ये ड्युटी करत असायचे. सो एकीकडे तो युनिफॉर्म आणि हातामध्ये शस्त्र आणि खूप ॲडव्हान्स स्टेज डिलिव्हरी म्हणजे हं, हं. प्रेग्नन्सीची. तर असे दिवस मी अनुभवलेले आहेत. मला असं वाटतं मनातलं स्पिरिट जर आपलं असेल ना, तर इतर लोकसुद्धा सगळे समजावून घेतात. अच्छा. आणि तिथे कुठेही अशा विशिष्ट सवलती किंवा अशा पद्धतीने हे केलेलं नसतं. रजा मिळतेही त्या काळामध्ये. हं. पण ते जे सुरुवातीचे 9 महिने असतात, ते जास्तीत जास्त तुम्ही फिटनेस ठेवला, हं. तर तुम्हाला कामही करता येतं, त्यातनंही सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि हो. स्वतःच्या तब्येतीची काळजी देखील घ्यायला लागते. दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये तर खूप खडतर माझा अनुभव होता, की मी पंजाब बॉर्डरवरती माझी पोस्टिंग होती. आणखीन एअरबेसवरती अटॅक होता आणि हं. त्याच्यामधनं सगळी आमची डोमेस्टिक हेल्प वगैरे काढून घेण्यात आलेली होती. अच्छा. त्याच्याही आधी काही महिने जेव्हा मी प्रेग्नंट होते, मला टायफॉईड झालेला होता प्रेग्नन्सीमध्ये. अरे बापरे! प्रचंड कठीण अशा शारीरिक दुर्बलतेशी मी झुंज देत होते. पण त्याही याच्यामध्ये जितकं आपल्याकडनं होईल तितकं आपण केलं पाहिजे. हं. हा जो एक जज्बा होता ना, ह्यानी मला खूप बळ दिलं. हं. मुळात वर्दी ही अशी गोष्ट आहे ना, की ती धारण केल्यावरती दुसऱ्या कुठल्याही मोटिव्हेशन किंवा शक्तीची गरज वाटत नाही. म्हणजे अक्षरशः आधी असं खूप तापाने फणफणलेलं शरीर असतं किंवा काय, पण त्याच्यातही आम्ही जेव्हा गणवेश चढवतो, की नाही आता आपण आधी एम-आय रूममध्ये जाऊया आणि मग तिकडनं ऑफिसमध्ये जायचंय. पण एम-आय रूममध्ये जाता तर त्या रस्त्यातच बरं वाटायला लागतं, असा अनेकदा अनुभव आला. तर ते जेव्हा आपण धारण करतो, आपण स्वतःला आरशात बघतो, जेव्हा आपण आपली कॅप व्यवस्थित करतो, हं, हं. म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये दिसतं, की आपण वर्दी घातलेली आहे समोर आरशामध्ये, तर तिथेच आपलं अर्धी ती दुर्बलता कमी होते. आणि हाच मातृत्वाच्या टप्प्यावर देखील मला हाच अनुभव आला, की हे मी करू शकते. हं. किंवा हे मी करू शकतो किंवा ह्याच्या मोठा फरक काय मला जाणवला ना या क्षेत्रामध्ये, की सिव्हिलमध्ये जसं आपण म्हणतो, हं. की अनेक सवलती आज मुलींना देऊ केलेल्या आहेत किंवा हो. पिरियडमध्ये सुट्टी पाहिजे किंवा पहिल्या बरोबर. दिवशी सुट्टी पाहिजे, अशा प्रकारच्या काही दिल्या जातात. तर अशा प्रकारच्या कुठल्याही सवलती आर्मीमध्ये नाहीयेत. हं. म्हणजे जे खडतर ट्रेनिंग मी मगाशी उल्लेख केला, तर त्या खडतर ट्रेनिंगमध्ये देखील
3 दिवसांची सुट्टी किंवा 1 दिवसाची सुट्टी असा काहीही प्रकार नसतो. त्याही काळामध्ये तुम्ही तेवढंच टफ टफ ड्रिल करता, तुम्ही तेवढ्याच जड रायफल्स आणि इतर वेपन्स उचलता, सगळी धावपळ करता, झोपेचे जे मिनिमम तास असतात तुम्हाला तेवढेच मिळतात. त्यात अजून वेगवेगळे प्रकार म्हणजे खूप काही काही त्रास पण होतात. त्याच्यावरती देखील आपल्याला मात करावी लागते, कारण शरीर हे एक्स्ट्रीम स्ट्रेसमधनं जात असतं. सो ह्याच्यात अनेक प्रकार असतात. काही जणींना इरेग्युलर पिरियड सुरू होतात, काही जणांना ते येतच नाहीत महिन्यानुमहिने, आणि काही जणांना रॅशेस, मग असे त्याच्याशी जोडून असे भरपूर हो. प्रकार होतात. पण त्याच्यावरती मात करायला लागते. हो. कुठेही मी स्त्री म्हणून जर आपण हा विचार केला की मीच का असं करावं, तर त्या म्हणजे वेगळ्या विषयाला ती वाट फोडली जाते. पण मला असं वाटतं की हा माझ्या म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हो. हा निसर्ग आहे, बरोबर. हा मी स्वीकारला पाहिजे सहजगतीने. म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मी हे स्वीकारलं की हे घेऊनच मला काम करायचंय. हे कुठेतरी हा संघर्ष जो आहे मातृत्वाचा, हा माझी शक्ती वाढवूनच जाणार आहे, ह्याच्यावरती माझा दृढ विश्वास होता. आणि मीच नाही, आम्ही सगळ्या विमेन ऑफिसर्स या एवढ्या टफ ह्या सगळ्या फील्डमधून, म्हणजे ह्या सगळ्या फेजमधनं जात असतो. अनेकदा एकमेकींकडे मुलं सोडवून ड्युटीवरती जाणं, किंवा रात्री कुठेतरी कोणाला जर इमर्जन्सी असेल तर तिची मुलगी माझ्याकडे, माझी मुलगी तिच्याकडे, अशा पद्धतीने एकमेकींना घट्ट जोडलेल्या सुद्धा होतं काही काही काळामध्ये. काही ठिकाणी खूप म्हणजे एकट्या होतो आम्ही अनेक हो. ठिकाणी. तर अशा पद्धतीने आहे. आणि मला काय वाटतं ना, की हा जज्बा सिव्हिल म्हणजे इतर नागरी विश्वाने सुद्धा घेण्यासारखा आहे. हो. कारण अनेक गोष्टींचा आपण बाऊ करतो. आणि मग आपल्याला एकीकडे इक्वॅलिटीची भाषा बोलायची असते. बरोबर. एकीकडे आपल्याला टफ बनायचं आहे. एकीकडे आपल्याला सैन्य दलांमध्ये मुलींच्या कशा प्रकारे संधी आहेत आणि आपल्याला जास्तीत जास्त कशा अधिकार सैन्य दलांमध्ये मिळतील हे बोलायचं आहे. हां. एकीकडे आपल्याला स्पोर्ट्समध्ये देखील भारताने किंवा भारतीय मुलींनी सगळीकडे सुवर्णपदक आणायला हवं आहे. पण आपण जे नागरी विश्व आहे ते मात्र अधिकाधिक कम्फर्ट झोन कडे जाताना मला मुली दिसतात. की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आज आपण बघतो इतक्या वेगवेगळ्या सवलती मागितल्या जातात, बरोबर. की लिटरली म्हणजे 2 दिवसांनी माझा पिरियड येऊ शकतो, म्हणून सर मला सुट्टी हवी आहे, ती मिळेल का? आणि ती सुट्टी नाकारण्याचा त्या बॉसला अधिकार नसतो. बरोबर. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लिबरल आपण होत चाललेलो आहोत. तर मला असं वाटतं थोडं स्वतः पण टफ झालं पाहिजे, की हे मी करेन. थोडासा मला त्रास होईल, थोडेसे कष्ट होतील, पण कदाचित त्यातनं येणारं जे समाधान आहे ते मोठं असेल. तर हा जो जज्बा आहे, हा हो. अनेक ठिकाणी जे कामी येतो. आणि डिसिप्लिन पुन्हा एकदा म्हणजे मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी एक वेगळी काही आपल्याला योगासनं करता येतील का? वेगळा काही अच्छा. आहार, आपल्याला आयुर्वेदाची साथ आपल्याला कुठे घेता येईल का? ह्या म्हणजे एक प्रकारे ती तपश्चर्या होती आणि ह्याच्यातनं हळू तावून सुलाखून अशा पद्धतीने कुठेतरी तो एक मातृत्वाचा प्रवास होता. तर तुम्ही तुमचे सोल्युशन्स काढत जा आणि कम्फर्ट झोनमध्ये न जाता जास्तीत जास्त मी माझ्या ऑर्गनायझेशनसाठी, समाजासाठी कॉन्ट्रिब्यूट कसं करू शकेल, इतकं सशक्त मला व्हायचंय. म्हणजे देण्यासाठी मुळात आपल्या ओंजळीत काही असावं लागतं. बरोबर. तर ते मिळवण्यासाठी, ते टिकवण्यासाठी कष्ट आपल्याला घेतलेच पाहिजेत, असं मला वाटतं. हो. आणि जसं तुम्ही म्हटलात राष्ट्र प्रथम, हो, हो. त्याच्यासाठी आपल्यालाच तयारी करणं महत्वाचं आहे. हो, हो. मला ह्या चर्चेतून एक जाणवलं, की मनःशक्तीला पर्याय नाही. मनाने कणखर होणं खूप गरजेचं आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या तरुण मुली आहे ज्यांना लष्करात येण्याची इच्छा आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश असं नाही म्हणता येणार, पण मी जस्ट त्यांना नक्कीच हे सांगू शकेन, की तुमचं बॅटलफील्ड कोणतं आहे हे हळू-हळू तुम्ही डिसाईड करा. मी मगाशी म्हणाले तसं तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला काय कशा बाबतीमध्ये तुमची पॅशन काय आहे हे तुम्ही ओळखा. स्वतःला ओळखा आणि तो तुमचा प्रवास सुरू करा. मला असं वाटतं आजचा काळ आहे हा चॉईस मेकिंगचा काळ आहे. विवेकाचा काळ आहे. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही जी काही निवड करताय आज, की पुढचा 1 तास तुम्ही कसा घालवावा, ही तुमची चॉईस तुमच्या हातामध्ये आहे, की मी स्क्रोल करून Instaवरती तो घालवीन, का मी काहीतरी वेगळं काम त्याच्यामधनं करेन, मी काही एखादं पुस्तक वाचेन किंवा कोणाशी तरी बोलेन. ही बरोबर. चॉईस तुमच्याकडे आहे. तर मला असं वाटतं पदोपदी ही चॉईस ठरवणार आहे, की तुमचा प्रवास कुठे जाणार आहे आणि तो किती वरपर्यंत तुम्हाला नेणार आहे. तर ह्या चॉईस मेकिंगवरती मला असं वाटतं आजचं ही किल्ली आहे आणि ही प्रत्येकाने हे करा, की मी विवेकाची गाळणी लावली पाहिजे. कुठली कृती करताना, काहीही बोलताना किंवा माझा जो काही प्रवास असणार आहे तो आखताना. हा जो विवेक जर तुम्ही ठिकठिकाणी लावला, तर मला असं वाटतं, की तुमचाच काळ आहे येताना. आणि एक प्रकारे थोडंसं आत्मभान आपण जागवलं पाहिजे, की सगळ्या गोष्टींचं म्हणजे आता ना आपण कंपार्टमेंटलाइज खूप करतो अनेकदा, की म्हणजे मी तर सॉफ्टवेअरमधली आहे किंवा मग मी हे कशाला करू किंवा मी इकडे कशाला करू किंवा मला समाजाशी काही घेणं-देणं नाहीये. किंवा अशा पद्धतीने सुद्धा एक वेगवेगळे कंपार्टमेंट सुरू होतात, की मला काय त्याचे. हो. पण तसं नाहीये. आज जर तुम्हाला एक आनंदी, आणखीन यशस्वी
लाईफ हं, जगायचं असेल, तर मला असं वाटतं तुम्हाला स्वतःचं भान पाहिजे. तुम्हाला आजूबाजूला काय घडतंय हं. याचं भान पाहिजे. तुम्हाला सुरक्षितता कशी जास्तीत जास्त स्वतःला आणि समाजाला ठेवता येईल, ह्याच्यासाठी सगळे नागरिक आपण कारणीभूत आहोत. तर त्याचं भान पाहिजे. कारण हे तुम्हाला काहीतरी देऊन जाणार आहे. हं. हे जे सगळं तुम्ही आजूबाजूचं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहात, ह्यानी तुम्ही सशक्त होणार आहात. हो. सो म्हणून हे सगळे भान घेत तुम्ही हळू तुमचा प्रवास आखा. तुमच्या निर्णयाची जबाबदारी घ्या. हं, हे देखील खूप महत्वाचं आहे. म्हणजे विवेक ठेवून एक-एक निर्णय घ्या, चॉईस करा. पण जे तुम्ही करताय, त्या सगळ्यांची जबाबदारी घेण्याची तुम्ही तयारी ठेवा. हं. अकाउंटेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, की एक ऑफिसर एका शब्दात जर व्यक्त करायचा असेल, तर तो त्याच्या अकाउंटेबिलिटीमुळे ठरतो, की नाही प्रचंड जबाबदारी ही मला घ्यायला लागते एक अधिकारी म्हणून. तर हा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे सैन्यातल्या ज्या काही मोजक्या गोष्टी जर मला म्हणजे वाटतात, की ज्या मी सगळ्यांपर्यंत पोहोचवतो, त्यातला म्हणजे अकाउंटेबिलिटी. हं. तुम्ही जबाबदारी घ्या. आपण काय करतो ना अनेकदा, की ब्लेम करतो सगळ्यांना, की ह्यांच्यामुळे हे झालं किंवा ह्याच्यामुळे असं घडतंय माझ्या आयुष्यात आणि कुठेतरी एक निगेटिव्ह धार त्या आयुष्याला येत जाते, निराशा येत जाते. हो. तर ती टाळण्यासाठी सगळ्यांनी स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेतली पाहिजे. तेवढं हं, भान ठेवून ते निर्णय घेतले पाहिजेत आणि प्रचंड मोठं ध्येय हे आयुष्यासमोर ठेवलं पाहिजे. हं. मला काहीतरी कारणाने हा मनुष्यजन्म मिळालेला आहे. हा खूप सोपे, खूप साधी कामं करण्यासाठी मिळालेला नाही. काहीतरी अचाट, काहीतरी अफाट हं. आणि काहीतरी दिव्य करण्यासाठी हा जन्म मला मिळालेला आहे, की आएगी सदिया जाएगी सदिया रह जाएंगे फिर भी तेरे निशान. म्हणजे मला असं वाटतं, हं. की हा येणारा काळ येतोय, जातोय, पण ह्याच्यामध्ये जर माझ्या पाऊलखुणा मला सोडून जायच्या असतील, हं. तर ती तयारी मी केली पाहिजे आणि मुळात त्या सोडून जाव्यात असं मी काहीतरी माझ्या हातनं झालं पाहिजे. हं. इतकं उंच ध्येय मुळात आयुष्याचं आपण ठेवलं पाहिजे. खूप छोट्या-छोट्या गोष्टींमुळे अडकून अडकून नाही पडलं पाहिजे, की छोटे युद्ध कोणते आणि म्हणजे मोठी युद्ध कोणती आणि छोट्या लढाया कोणत्या. सो बरोबर. त्याच्यात एनर्जी न घालता विशेषतः मुलींच्या बाबतीत, की हं. खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो, स्वतःला हो. बॅरियर्स घालतो. मुक्त झालं पाहिजे याची छोट्या गोष्टी आहेत. गेट हं. गोइंग औदार्य छोटं हो. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल. हे घेत-घेत कुठेतरी पुढे गेलं पाहिजे आणि त्या उंच अशा ध्येयाला तो प्रवासामध्ये ती सगळी जादू आहे. हं. ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा हळू ते एकच असं नसतं. पूर्ण प्रवासच त्या उंच अशा ध्येयामध्ये तुमचा उजळून निघत असतो कुठेतरी ही जी लाईफ जर्नी असते ती. तर हं. असं काहीतरी तुम्ही निश्चित करून दाखवा आणि याच्यासाठी आपला भारतात जन्म झालेला आहे. आणखी आपल्याला खूप चांगल्या पूर्वजांचा दिव्य वारसा मिळालेला आहे. आजचा काळ तुम्हाला अनुकूल आहे. इंटरनेटच्या माध्यमातून विविध साधनं तुमच्या पायाशी येऊन लोळण घेत आहेत. हं. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा गॅप नाहीये. तुम्ही मनात आणा ते ज्ञान, ते तंत्रज्ञान. ती गोष्ट तुम्हाला आज मोबाईलवरती बघायला मिळते आहे. बरोबर. अजून काय पाहिजे? सो जस्ट स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव. मेक समथिंग ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड असं मला वाटतं. खूप सुंदर, खूप सुंदर. तर आजच्या संवादातून एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली आहे, की नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणं नव्हे, तर आपल्या आचरणातून भावी पिढीला एक नवीन दिशा देणे. मोहिनीताई, देशकालमध्ये आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मनःपूर्वक धन्यवाद. मलाही सगळ्यांशी संवाद साधून खूप छान वाटलं. जय हिंद. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समधनं कळवा. देशकालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.